रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे 26 डिसेंबर, म्हणजेच आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब, भारताचे पहिले कृषीमंत्री यांचा आज जन्मदिवस. त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही निघालो चौधरी सर यांच्या घरी. तर येथील छोटासा एक कार्यक्रम तुम्ही बघू शकता एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्वात आधी पाहुण्यांच्या हस्ते भाऊसाहेबांच्या तसेच राजमाता जिजाऊसाहेबांच्या फोटोला हार घालून पूजन करण्यात आले. मी नवीन अध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी, राममूर्ती वानशिंगे सरांचं स्वागत करण्यासाठी जुन्या अध्यक्षांना पाचार करतो. राजू म्हटलं जिल्हा कार्यकारिणी संपर्क खरोखर जिथं आपण पंजाबराव भाऊसाहेब उर्फ भाऊसाहेब देशमुख यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत आणि आपण बराचसा हॉल खचाखच भरून जायला पाहिजे होता, परंतु जरी इथं मुठभर मावळे जमले असतील मराठा सेवा संघाचे सच्चे कार्यकर्ते, त्यांची त्यामुळे इतरांची उणीव अजिबात भासणार नाही. आणि भाऊसाहेब देशमुख यांच्यासारखे जी महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला जवळ वेळ नाही. मला असं वाटते की पाव रखे तो कहाँ रखे, पाव रखे तो कहाँ रखे, कदम कदम पर लगे सुरंग. भाऊसाहेब आप जैसे त्यागी इंसान नहीं बनते क्योंकि हमारे कारखानों में लगी है जन, क्योंकि हमारा कारखानों में लगी है. खरोखर त्यांचा त्याग पाहून खरोखर त्यांच्या कोणत्या मोर्चातून जरासं म्हणजे आपल्याला आज पोचली नाही त्याचं खरं म्हणजे श्रेय असेल ते भाऊसाहेबांना. त्यांनी आपल्याला बुद्धी दिली, त्यांनी आपल्याला उद्बोधन केलं, मार्गदर्शन केलं की बाबा रे राहिलेले फक्त ते आपले भाऊबंद आहेत, त्यांना किती मोठं झगडावं लागून राहिलं. तरी आता या काळात तर या शासनाच्या काळात तर ते होईल याची अजिबात शक्यता नाही. सर्वप्रथम मी त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आई जिजाऊच्या चरणी साष्टांग नमन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक नंदुभाऊ इंगणकर, भगत सर, वानशिंगे सर, चिकटे मॅडम आणि आपले सचिव बिहाडे सर, सर्व उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्राला विशेषतः विदर्भाच्या भूमीला पडलेलं एक स्वप्न होतं. कारण असे अवतार पुरुष स्वप्नातच जन्माला येतात, प्रत्यक्षात फार अभावानं आढळतात. विदर्भ मुळातच मागासलेला आणि शिक्षणाच्या बाबतीत इतर प्रांताच्या तुलनेत हे मागासले पण त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासले पण या सगळ्या परिस्थितीचा गांभीर्यानं विचार डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केला आणि त्यांनी शिक्षण घेऊन विद्वत्ता संपादन केली, पण ती विद्वत्ता फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही.
त्यांना एखादी फार मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. ते बॅरिस्टर होते त्या काळात, वैभवशाली जीवन जगता आलं असतं. परंतु असं जीवन न जगता या वैभवी जीवनाचा मोह त्यागून त्यांनी समाज कार्यासाठी, म्हणजे आपल्या या बांधवांना एकटा मोठा होऊन फायदा नाही, आपला हा समाज जर दैवत नवीन नवीन भारताचा थोर व्यक्तिमत्व, महापुरुष, महामानव डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून थोरांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यात कारणास्तव येऊ शकला नाही. आणि मी शहर सचिव संजीवनी कवटकार, माझ्या मनात आलं जे होतं पूर्वीचं ते आज मला चान्स भेटला बोलायचं. भाऊसाहेबाच्या प्रेरणेतूनच मी ज्या एरियात राहते, जिल्हा अकोला, पिकेवी, माझं गाव आहे छोटंसं कुंभारी, तिथे माझा जन्म झाला. त्याच्यानंतर सगळा प्रवास इकडे आता अकोटला डॉक्टर इंजिनियर केल्याच्या त्यानंतर येथे आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या सहसचिव संजीवनीताई कवटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मुलांना कृषी खात्याकडे वळवण्यास सांगितले. श्री शिवाजी शिक्षण संस्था नावाचा अफाट एक वटवृक्ष ज्यांनी विदर्भात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात पसरवला, ते आपले भाऊसाहेब उपाध्याय पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे उपस्थित आहोत. त्यानिमित्त आपण हा छोटेखानी कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे परिस्थिती म्हणून स्थान स्वीकारलं, त्यांचे मी आभार मानतो. तसेच ज्यांनी आमच्या पहिले अध्यक्षाची धुरा सांभाळलेली आहे, प्राचार्य भगत सर, वाल्मिकरावजी भगत सर यांनी सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून स्थान स्वीकारलं, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. तुमचं आमचं नातं काय? तर असा होता आजचा ब्लॉग. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.